28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आदेश कागदावर, कारवाई हवेत। पालघर नगर परिषदेत तक्रारी अर्ज व माहिती अधिकारालाही केराची टोपली। पालघर शासनानं नागरिकांसाठी पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा नारा दिलाय। मात्र पालघर नगर परिषदेत हा नारा केवळ बॅनर पुरताच मर्यादित असल्याचं चित्र आहे। नागरिकांनी केलेल्या लेखी तक्रारी अर्जाला 4 महिने उलटूनही उत्तर नाही, माहिती अधिकार अर्जाला उत्तर नाही आणि प्रथम अपीलातील आदेशालाही केराची टोपली दाखवली जात आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व शासकीय सेवा नियमांनुसार कोणत्याही नागरिकाच्या तक्रारी अर्जावर 15 ते 30 दिवसात लेखी उत्तर देणे हे संबंधित अधिकाऱ्याचे घटनात्मक कर्तव्य आहे। तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 7(1) नुसार 30 दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे। मात्र पालघर नगर परिषदेत या दोन्ही कायद्यांचा उघड भंग होत आहे। नागरिकांनी बांधकाम/प्रशासकीय अनियमिततेसंदर्भात तक्रारी अर्ज दिला, उत्तर न मिळाल्याने माहिती अधिकार अर्ज केला, त्यावरही मौन। शेवटी प्रथम अपील दाखल केल्यानंतर मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी कागदपत्र त्वरित देण्याचा आदेश दिले, पण आदेश होऊनही नगर रचनाकार अजय संखे व संबंधित अभियंते यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही। एक सीनियर सिटीजन व प्रतिष्ठित डॉक्टर असून सुद्धा त्यांच्यावर हा अशा प्रकारचा अन्याय होत आहे, असेच ते आणि त्यांच्यासारखे असे अनेक नागरिक अशा प्रशासनाच्या मनमानी कारभाराला सामोरे जात आहेत। शासकीय सेवक आचारसंहिता 1979 नुसार वेळेत निर्णय न घेणे हा कर्तव्यात कसूर आहे। माहिती अधिकार अधिनियम कलम 20 नुसार माहिती न दिल्यास दररोज 250 रुपये दंड आणि 25,000 दंडाची तरतूद आहे। मग प्रश्न पडतो, आदेश असूनही अंमलबजावणी का नाही? ही प्रशासकीय दिरंगाई आहे की जाणीवपूर्वक नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार? आम्ही न्यायाची अपेक्षा करायची तरी कशी आमच्या होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला जबाबदार कोण? कार्यालयात विचारणा केली असता साहेब मीटिंग मध्ये आहेत, फाईल पुढे गेली आहे, प्रक्रिया सुरू आहे अशीच उत्तरं मिळतात। 4 महिने झाले तरी एकही कागद हात पडलेला नाही। आम्ही टॅक्स भरतो, कायदा पाळतो, मग आमच्या तक्रारीला, आमच्या माहिती अधिकाराला किंमत नाही का? मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ विभागीय चौकशी करा। तक्रार अर्ज प्रलंबित ठेवल्याबद्दल संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करा। माहिती अधिकार अधिनियम कलम 20 नुसार दंडात्मक कारवाई करून नागरिकांना माहिती व होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई द्या। शासनाने सुशासनचा मंत्र दिला आहे, पण पालघर नगर परिषदेत मात्र सुशासन ऐवजी सुतार घोडा सुरू आहे का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहे। प्रशासनाने वेळेत जागे न झाल्यास नागरिक आता लोकायुक्त आणि माहिती आयोगाकडे दाद मागणार आहेत। वार्ताहर iNews28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नेमक्या काय तक्रार आपल्या पालघर नगर परिषदेबाबतीत? मी आता म्हणजे नगरपालिकेच्या दारात उभा आहे। गेली 40 वर्षे मी या पालघरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत आहे, समाजाची सेवा करत आहे। माझ्यासारख्या सिनियर सिटीजनला जरी असा न्याय मिळत नसेल, यांच्याकडे वारंवार अर्ज, माहिती अधिकार, सगळ्या प्रकारचे हेलपाटे जर मारावं लागत असेल तर यांच्या हलगर्जीपणाचा हा एक उच्चांकच समजावा लागेल। जर एखाद्या सिनियर सिटीजनला किंवा वैद्यकीय व्यवसाय करायला जर न्याय मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचं काय? सामान्य नागरिकांच्या यांच्या दयेवर जगायचं की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे माझ्यासारखा 40 वर्षे प्रॅक्टिस करून यांच्या म्हणजे न्यायासाठी मी लढत आहो, तर हे सगळे म्हणजे हलगर्जीपणेचा कळस होत आहे असं मला म्हणायचं आहे। तर न्यायवर्ग ह्यांच्यावरती, या प्रशासकीयवरती कसल्याचाही वचक राहिलेला नाही, हे मला असं उद्भूत करू असं वाटते। कारण हे मनमानी कारभार या नगरपालिकेचा चालू आहे। तक्रार आहेत आपल्या नगर परिषदेबद्दल? बघा, नगरपालिकेमध्ये माझी तक्रारी असे आहे की एका प्रोजेक्टमध्ये पालघर हा जो प्रोजेक्ट चालू आहे, त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे दिवाणी दावे चालू असताना त्याचे खोटे सर्च रिपोर्ट करण्यात आले। तिथे सर्च रिपोर्टमध्ये 10 रजिस्टर्ड दस्तऐवज दाखवण्यात आले नाही।
आणि खोटे प्रतिज्ञापत्र देण्यात आले की त्याच्यात त्या म्हणजे ॲक्च्युली 9 आणि 12च्या दरम्यान 2 दावे चालू असताना तिथे कुठले दावे आमच्या जागेवर कुठले दावे नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. याच्यावरती या सर्च रिपोर्टवरती आणि प्रतिज्ञापत्रावरती आमचा म्हणजे वाद आहे. तर या वादाविषयी मी ॲक्च्युली चालू असतानाच ओसी देण्यात येऊ नये म्हणून किंवा कोणत्याही हे कोर्टाच्या असताना कुठली ओसी वा CC देऊ नये अशा पद्धती आमची मागणी होती. तरी पण नगरपालिकेने 2.5 महिने दुसरी सुनावणी घेतली नाही. दुसऱ्या सुनावणीचा आता आदेश होऊन 2.5 महिने पूर्ण झाले. संचालकाने आदेश दिलेला आहे तरी दुसरी सुनावणी अजून घेतली नाही. त्याकरता मी अर्ज केलेला आहे. त्या अर्जावरती माहिती अधिकार टाकला तर अजून उत्तर देत नाही. बरं, एखाद्या माहिती अधिकारात आपण अर्ज टाकला तर अर्जामध्ये नंतर पहिलं सुनावणी होती. आपण एखादा माहिती त्याच्या मुद्दाम करून उत्तर देत नाही. त्याच्यामध्ये जे अजय संख्या आहेत नगररचनाकार यांचा काय उद्देश असतो माहिती नाही, तर ते माहिती देत नाही. मग अपील अपील केल्यानंतर ऑर्डर होते का त्यांना माहिती देण्यात यावी. अपील झाल्यानंतर आता माझा होता ॲक्च्युली पहिला अर्ज होता 6/4चा. त्याची सुनावणी झाली 9 जूनला. 9 जूनला ऑर्डर झाल्यानंतर अजून पोहोच त्या माझ्या अर्जावर माहिती अधिकाराची माहिती अजून प्राप्त झालेली नाही. तर हे फक्त म्हणजे जी नगरपालिका आहे ही फक्त CC म्हणजे बांधकाम परवानगी आणि ओसी देण्यासाठी बसलेले आहे असं वाटतंय. त्याच्यामुळे कोणत्या त्या बिल्डिंगला भेट द्यायच्या नाही, बांधकामाच्या परवानग्या द्यायच्या फक्त, आणि कुठे बिल्डिंग बांधतात काय करतात याचा थांग पत्ता लागत नाही. म्हणजे नैसर्गिक नाले असले काय असले तर बिल्डिंग बांधायच्या परवानग्या द्यायच्या एवढंच फक्त यांना माहिती आहे. आपण केलेल्या माहिती अधिकारावरती साधारणतः किती महिने झाले उत्तर आपल्याला मिळालेलं नाही आहे? आता मला बघा, ॲक्च्युली माझं अपील 9/6 जूनला झालेलं होतं. 9/6ला मला ऑर्डर झालेली होती. ते ऑर्डर झाल्यानंतर 9/6पासून आता हे किती म्हणजे 2 महिने 2.5 महिने पूर्ण झाले तरी पण माहिती दिली नाही. याच्या अगोदर आपण अर्ज केले होते त्यांना किती दिवसानंतर उत्तर मिळाले होते? उत्तर देतच नाही ना. उत्तर देण्याची तिथे आपण माहिती अधिकार टाकला काही केलं तर काही उत्तर देत नाही. तुम्ही म्हणजे चक्रा मारून मारून थकणार, फक्त विनंती करणार, आज थांबा आज थांबा आज थांबा असंच असते, पण माहिती देत नाही. म्हणजे आपल्या मते नागरिकांच्या प्रश्नांना नगर परिषदेत किंमत शून्य आहे. शून्य आहे, अगदी शून्य आहे, अगदी शून्य आहे. म्हणजे आपण स्थानिक प्रश्न उचलले तरी स्वतःचे प्रश्न उचलले तरी त्यांच्याकडे त्यांचे शून्य किंमत असते.